श्रोत्यानो, आज आम्ही उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या 49व्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. जर आपणाजवळ जुना करार आहे तर माझ्यासोबत उघडा उत्पत्तीचे पुस्तक 49वा अध्याय. हा एक चित्तवेधक असा अध्याय आहे. याआधी आपण पाहिले की याकोब आजारी असताना योसेफ त्याला आपल्या मुलांसह भेटायला गेला. तेव्हा याकोबाने आपले बळ एकवटले. तो आपल्या बिछाण्यावर उठून बसला आणि त्याने योसेफाला व त्याच्या दोन्ही मुलांना आशीर्वाद दिला. आजच्या अध्यायातून आपण याकोबाने त्याच्या मुलांना जे आशीर्वाद दिलेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. असं दिसतं श्रोतांनो की आता याकोबाचे शेवटचे क्षण जवळ आलेले आहेत आणि तो मरण्यापूर्वी आपल्या मुलांना आशीर्वाद देत आहे. योसेफ व त्याच्या मुलांच्या भेटीनंतर याकोबाची इतर मुलेही त्याच्याकडे आली व याकोबाच्या जवळ त्याची सर्वच्या सर्व म्हणजे 12 मुले एकत्र आली आणि त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी याकोबाजवळ काहीतरी संदेश होता आणि त्याने त्या संदेशाची सुरुवात आपल्या मोठ्या मुलापासून केली. असं म्हणतात श्रोत्यानो की माणूस त्याच्या मृत्यूशय्येवर असताना जे काही बोलतो ते महत्वाचे असते. कारण जर सर्वसाधारणपणे तो कधी सत्य सांगेल तर तो मृत्यूशय्येवर असताना सांगतो. याकोबाचा हा मृत्यूशय्येवरचा संदेश विशेष व नाट्यपूर्ण आहे, कारण हा संदेश एक प्रकारची भविष्यद्वाणी आहे. ही भविष्यद्वाणी याकोबाच्या 12 मुलांची जेव्हा कुळे बनतील तेव्हा काय होईल ते सांगते. आणि त्यावेळेस या गोष्टी भविष्यवाणीच्या स्वरूपात होत्या. आता त्या इतिहास बनल्या आहेत, म्हणजे त्या भविष्यद्वाण्यांची पूर्तता झाली आहे. याकोबाच्या जीवनातला हा विश्वासाचा शेवटचा पुरावा आहे. कनान देशात वस्ती करून इस्रायल राष्ट्राची 12 कुळे जी मुले बनणार होती त्या आपल्या मुलांशी याकोब बोलत आहे. त्याचा मोठा विश्वास या संदेशावरून दिसून येतो. याकोब आपल्या मुलांशी जे हे बोलला त्यावेळेस कनानी लोक अजूनही कनान देशात वस्ती करून होते आणि याकोबाची मुले सहकुटुंब सहपरिवारासह मिसर देशात राहत होते. उत्पत्तीचे पुस्तक 49वा अध्याय आणि पहिलं वचन आता आपण वाचूया. मग याकोबाने आपल्या मुलास बोलावून म्हटले, तुम्ही सर्व एकत्र जमून या, म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल ते मी तुम्हाला सांगतो. हा पुढील काळ म्हणजे अगदी फार पुढचा भविष्यकाळ होता आणि त्या काळामध्ये या इस्रायलाच्या 12 कुळांच्या बाबतीत काय काय घटना घडणार आहेत हे याकोब त्यांना थोडक्यात सांगणार होता. आणि एवढेच नाही तर या 12 मुलांचे स्वभाव विशेष, त्यांचे स्थायी भाव आणि त्यांच्या कुळांचे भविष्यकाळातील वर्तन याविषयी तो भविष्य विदित करीत आहे. या भावांनी त्यांचा पिता हयात असताना जी कृत्य केली होती त्यांचाही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संदर्भ याकोबाने या ठिकाणी दिला आहे. म्हणजे या उतार्याचा अभ्यास करताना इस्रायलाच्या 12 कुळांचे जे 12 मूळ पुरुष होते त्यांच्या वैयक्तिक जीवनातही आम्हाला थोडेसे डोकावून पाहता येणार आहे. श्रोत्यानो, इस्रायल देशाच्या बाबतीत देवाने केलेली भविष्यवाणी अनेक बाबींमध्ये पूर्ण झाली आहे व येत्या भविष्यकाळात ती पूर्ण होईल यात काही वाद नाही. एवढेच नाही तर देवाने इस्रायलाच्या 12 कुळांविषयी जी भविष्य विदित केली तीही पूर्णत्वास गेली आहेत आणि अजूनही काही पूर्णत्वास जावयाची आहेत. दुसरं वचन आता आपण वाचूया. याकोबाच्या मुलांनो, एकत्र येऊन ऐका, तुमचा बाप इस्रायल याच्याकडे कान द्या. याकोब आजारी होता, परंतु आपल्या मुलांशी फार महत्वाचे बोलण्यासाठी तो उठून बसला असावा. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 21 वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे तो त्याच्या काठीवर टेकला. त्याने आपले बळ एकवटले आणि आता तो आपल्या मुलांना आपला शेवटचा संदेश देत आहे. कदाचित आणखी जगावे असे त्याला वाटत असावे, पण ते शक्य नव्हते. 3 आणि 4 वचन. रौबेना, तू माझा ज्येष्ठ, माझे बळ, माझ्या पौरुषाचे प्रथम फळ आहेस. प्रतिष्ठेचे श्रेष्ठत्व आणि सामर्थ्याचे श्रेष्ठत्व प्रत्यक्ष तूच. तथापि तू पाण्यासारखा चंचल असल्यामुळे तुला श्रेष्ठत्व मिळावयाचे नाही, कारण तू आपल्या बापाच्या खाटेवर चढलास. तू ती भ्रष्ट केली, तो माझ्या शय्येवर चढला. रौबेनाला उद्देशून याकोबाने जे पहिले वाक्य उच्चारले त्यावरून तो रौबेनाविषयी फार काही चांगले भविष्य विदित करेल असे वाटते. परंतु रौबेनाचा तसा परिचय देऊन याकोब त्याचा स्वभाव उघडकीस आणतो.
जरी रौबेन याकोबाचा ज्येष्ठ पुत्र, त्याचा प्रथम जन्मलेला पुत्र होता, तरीही तो त्याची सर्वात चांगली संतान नव्हता. तो पाण्यासारखा चंचल होता. आपल्या वडिलांची चंचल वृत्ती त्याच्यामध्ये आलेली होती. याकोबाच्या सुरुवातीच्या वर्षांचे तसे वर्णन करता येईल. अर्थात याकोबाने राहेलविषयी मात्र चंचलता दाखवली नाही. आणि त्याने या आपल्या आशीर्वादात संदर्भ देऊन रौबेनाला सांगितले, तुला वर्चस्व असणार नाही, कारण तू आपल्या बापाच्या खाटेवर गेलास. रौबेन कोणत्याही बाबतीत वर्चस्व गाजवू शकला नाही. पवित्र शास्त्रामध्ये या घृणास्पद गोष्टीची नोंद यासाठी करण्यात आली आहे की हे कृत्य भयंकर पाप आहे व परमेश्वराच्या दृष्टीने ते मोठ्या शिक्षेस लायक आहे हे आम्ही जाणावे. जरी याकोबाच्या काळात नियमशास्त्र देण्यात आले नव्हते, तरी जी प्रचलित नैतिक मूल्ये होती त्यानुसार असले कृत्य निषेध व शासन यांना प्राप्त होते. असल्या गोष्टींविषयीच्या नोंदीवर आम्ही फारशी चर्चा किंवा विचार करण्याचे कारण नाही. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 8 वचनातून वचन आम्हाला सांगते, आणि भावांनो, जे काही खरे, जे काही सन्मान्य, जे काही न्यायी, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही सत्कीर्तिमान आहे, जर काही सद्गुण व जर काही स्तुतिपात्र असेल, तर त्यांचे मनन करा. मानवाविषयी अचूक असे चित्र आमच्यासमोर सादर केल्या जावे याकरिता देवाने पवित्र शास्त्रात मानवी पापांची नोंद केली आहे, परंतु त्याविषयी गैरसमज करून घेणे चुकीचे आहे. रौबेनाविषयी भविष्य विदित केल्यानंतर याकोबाने शिमोन व लेवी यांच्याविषयी संदेश दिला. 49 अध्याय आणि 5 वचनामध्ये याकोब म्हणतो, शिमोन व लेवी हे भाऊ आहेत. त्यांच्या तरवारी प्रत्यक्ष अत्याचाराची हत्यारे होत. आपल्याला आठवतच असेल श्रोत्यानो, की याकोबाची मुलगी व शिमोन व लेवी यांची बहीण दिना हिच्यावर शखेम येथे अत्याचार करण्यात आला होता. म्हणून शिमोन व लेवी यांनी संतापून फार क्रौर्याने शखेमच्या रहिवाशांवर आणि अधिपतींवर सूड उगवला होता. याकोबाने त्यांना त्यांच्या या भयंकर कृत्याची आठवण करून दिली. 6 आणि 7 वचने पहा. माझ्या जीवा, त्यांच्या मसलतीत शिरू नको. माझ्या शिला यांच्या मंडळात सामील होऊ नको, कारण रागाच्या भरात त्यांनी मनुष्यवध केला. त्यांनी उन्मत्तपणाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडिल्या. शिमोन व लेवी यांनी संतापाने जे क्रूर असे कपट रचले होते त्याचा हा संदर्भ आहे. इफिस्करास पत्र 4 अध्याय 26 वचन आम्हाला सांगते, रागे भरा परंतु पाप करू नका. तुम्ही आपल्या क्रोधात असता सूर्य मावळू नये. तसेच याच अध्यायाच्या 31व्या वचनामध्ये सांगितलेले आहे, सर्व कडूपण व संताप व राग व बडबडणे व निंदा ही सर्व दुष्टपणा सुद्धा तुमच्यापासून दूर केली जाओ. शिमोन व लेवी यांनी एकट्या हमोरावर सूड घेण्याऐवजी त्याच्या संपूर्ण शहरावर सूड उगवला होता, आणि परमेश्वर ह्या सर्व गोष्टींच्या विरुद्धात आहे. याकोबाने त्यांना सांगितले की मी त्यांना याकोबात विभागीन आणि त्यांना इस्रायलात विखरीन. लेवीच्या बाबत आम्हाला देवाची फार सुंदर कृपा प्रगट झालेली दिसते. लेवीच्या कुळातले लोक संपूर्ण इस्रायलात विखरले गेले ही गोष्ट खरी आहे, परंतु त्यांचे विखरले जाण्याचे कारण ते एक याजकीय कुळ होते हे आहे. लेवीसारख्या संतापी माणसाला घेऊन त्याला याजक बनवणे हे केवळ देवाच्या कृपेने शक्य झाले. श्रोत्यानो, आम्ही पापी असताना आमच्यामध्ये आश्चर्यकारक बदल घडवून आम्हाला याजक बनवण्याचे कार्य केवळ देवाची कृपा करू शकते. सर्व विश्वासणारे देवाच्या राज्यातले याजक आहेत. ते मध्यस्थीच्या प्रार्थना करणारे आणि देवाची उपासना करणारे देवाचे याजक आहेत. त्यामध्ये पूर्ण परिवर्तन झालेले, पूर्वी गुन्हेगार असलेले लोकही आहेत. त्यांना ही जी याजकीय सेवा प्राप्त झाली आहे ती केवळ देवाच्या कृपेने प्राप्त झाली आहे. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 18 आणि 19 वचने सांगतात. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 18 आणि 19 वचने. कारण हे तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ वर्तणुकीपासून तुम्हा सोने व रुपे अशा नाशवंत वस्तूंनी विकत घेतले नाही, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मोलवान रक्ताने तुम्हास विकत घेतले आहे. आणि पुढे पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 5व्या वचनामध्ये सांगितले आहे, तुम्हीही स्वतः जिवंत धोंडे असल्याप्रमाणे आत्मिक मंदिर असे रचले जात आहात,
जे आत्मिक यज्ञ येशू ख्रिस्ताकडून देवाला स्वीकारायला योग्य वाटतात ते अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजक वर्ग आहात. पेत्र या ठिकाणी जे ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताने सोडवलेले आहेत त्यांच्याविषयी बोलत आहे. जसे देवाच्या कृपेने अपराधी लेवीच्या कुळाला देवाचे याजक बनण्याची संधी मिळाली, तसे श्रोत्यानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने त्याच्या रक्ताने आम्हाला खंडून घेतल्यामुळे आम्ही देवाचे याजक बनू शकतो. रौबेन, शिमोन आणि लेवी यांनी आपली ज्येष्ठ पदे गमावली. त्यांच्या कुळामध्ये इस्रायलाचा राजा जन्मास येणार नव्हता. याकोबाचा चौथा मुलगा यहुदा हाही पापी होता. आता त्याच्याकरिता देवाची कृपा काय करते ते आपण पाहूया 8व्या वचनातून. हे यहुदा, तुझे बंधू तुझा धन्यवाद करीतील, तुझा हात तुझ्या शत्रूंची मनगुटी धरील, तुझ्या बापाचे मुलगे तुझ पुढे नमतील. यहुदाकडून पाप झाले असले तरी तो आपला भाऊ बन्यामीन याच्याकरिता आपल्या बापासमोर जामीन राहिला होता आणि त्या भूमिकेनुसारच त्याने एका मोठ्या मिस्री अधिकाऱ्यासमोर म्हणजे योसेफासमोर मध्यस्थी केली होती. त्याच्या या उदार व उमद्या स्वभावाची दखल आम्ही घ्यायला हवी. याकोब त्याला आशीर्वाद देऊन म्हणाला की त्याचे भाऊ त्याची स्तुती करतील आणि त्याच्या बापाचे मुलगे त्याच्या पुढे नमतील. यहुदाच्या घराण्यातून प्रभू येशू ख्रिस्त येणार होता व त्याच्या समोर ते सर्व झुकणार होते. हे भविष्य येथे अर्ध्यारथ आहेत. नंतर 9 आणि 10 वचने पहा. यहुदा सिंहाचा छावा आहे. माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस. तो सिंहासारखा सिंहिणीसारखा दबून बसला आहे. त्याला कोण छेडणार? यहुदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत ते त्याचकडून जाणार नाही. राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही. राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ही भविष्यवाणी आहे. आपणाला माहीतच असेल श्रोत्यानो की त्याला यहुदा वंशाचा सिंह असे संबोधण्यात आले आहे. या वचनांमधून सांगितलेली ही भविष्यवाणी एक महत्वाची भविष्यवाणी आहे. याआधी आम्हाला स्त्रीच्या बीजाविषयी सांगण्यात आले आहे. उत्पत्तीचे पुस्तक 3 अध्याय आणि 15व्या वचनात ही ख्रिस्ताविषयीची पहिली भविष्यवाणी आहे. हे वचन सांगतं, आणि मी तुझ्यामध्ये व स्त्रीच्या मध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व तिच्या बीजामध्ये वैर ठेवीन. तो तुझे डोके फोडील आणि तू त्याची टाच फोडशील. स्त्रीचे बीज म्हणजे येशू ख्रिस्त. याला सापावर म्हणजे सैतानावर विजय मिळेल. ख्रिस्ताविषयी ही पहिली भविष्यवाणी आहे. त्यानंतर त्या बीजाविषयीचे अभिवचन अब्राम, इसाक आणि याकोब यांना देण्यात आले. आता ते यहुदाला देण्यात येत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म यहुदाच्या कुळात होणार होता. शिलो या शब्दाचा अर्थ विसावा व शांती असाही होतो. येशू ख्रिस्त मानवजातीसाठी शांती व विसावा आणणार होता. आपणाला आठवतच असेल श्रोत्यानो की जेव्हा प्रभू येशू या पृथ्वीवर आला तेव्हा त्याला अव्हेरणाऱ्यांपासून तो वळला आणि सर्वसाधारण लोकांना म्हणाला, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. हा शिलो आहे आणि शिलोचा अर्थ अधिपती असा होतो. प्रभू येशू ख्रिस्त केवळ शांती व विसावा देणार नाही, तर तो आपल्या हातामध्ये राजवेत्रही धरेल. त्याच्या त्या वधस्तंभाच्या खिळ्यांचे व्रण असलेल्या हातांमध्ये तो राजदंड असेल. या संपूर्ण विश्वाचे राजवेत्र धरेल. या अध्यायाच्या 24व्या वचनात आपण वाचणार आहोत की तो एक मेंढपाळ म्हणून इस्रायलाचा धोंडा म्हणून येणार आहे. गणना 24वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये त्याला तारा असे संबोधून त्याच्या आगमनाविषयीची भविष्यवाणी विदित केल्या गेली आहे. श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताच्या वेगवेगळ्या कार्यानुसार त्याला कसे वेगवेगळ्या नावांनी संबोधण्यात आले आहे पहा. स्त्रीला व मूळ पुरुषांना ज्या बीजाविषयी अभिवचन दिल्या गेले ते बीज तो आहे. तो विसावा देणारा शिलो आहे. तो राजवेत्र धरणारा राजा आहे. आपला जीव आपल्या मेंढरांकरिता देणारा तो मेंढपाळ आहे. तो परत येणारा प्रमुख याजक आहे. तो कोनशिला व इस्रायलाचा धोंडा आहे. तो मंडळीसाठी तेजस्वी असा प्रभातेचा तारा आहे. आदामापासून शेथापर्यंत, नंतर शेथापासून नोहापर्यंत, नोहापासून शेम, अब्राम, इसाक व याकोब आणि आता याकोबापासून यहुदापर्यंत अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाविषयी इस्रायलाला अभिवचन देण्यात आले होते. आम्ही हे विसरता कामा नये की परमेश्वर एका विशिष्ट चाकोरीतून आणि एका विशिष्ट उद्देशाने कार्य करीत आहे. 11 आणि 12 वचने पुढे वाचूया.
तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला, आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील. तो आपले वस्त्र द्राक्षरसात, आपला पोशाख द्राक्षांच्या रक्तात धुईल. त्याचे नेत्र द्राक्षरसाने आरक्त होतील, त्याचे दात दुधाने शुभ्र होतील. या दोन्ही वचनांमध्येही प्रभू येशू ख्रिस्ताविषयी, त्याच्या विशिष्ट कार्याविषयी भविष्य विदित करण्यात आले आहे. शुभवर्तमानांमध्ये आपण वाचतो की वल्हांडण सणाच्या आधी येशू ख्रिस्ताने गाढवीच्या शिंगरावर बसून येरुशलेम शहरात जयोत्सवाने प्रवेश केला. त्याने स्वतःला अभिषिक्त राजा आणि तारक असे स्वतःला सादर केले. प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदा या पृथ्वीवर आला तेव्हा त्याची वस्त्रे त्या काल्वरीच्या वधस्तंभावर त्याच्याच रक्ताने माखल्या गेली. परंतु दुसऱ्या वेळेस तो या पृथ्वीवर येईल तेव्हा त्याची वस्त्रे लाल असतील. यशायाचे पुस्तक 63 अध्याय 2 वचनांमध्ये प्रश्न विचारण्यात आला आहे, तुझे पांघरुण तांबडे कशाला आहे आणि तुझी वस्त्रे द्राक्ष कुंडात तुडविणाऱ्यांच्या सारखी का आहेत? यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची वस्त्रे त्याच्या शत्रूच्या रक्ताने तांबडी होतील. म्हणजे तो दुसऱ्यांदा येईल तेव्हा तो न्याय करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी येईल. त्या संदर्भात याकोबाने येथे भविष्य विदित केले आहे. यहुदाला जी ही भविष्यवाणी देण्यात आली ती पवित्र शास्त्रातली एक फार महत्वाची भविष्यवाणी आहे. 13वे वचन, जबुलून सागरतीरी वस्ती करील, तो जहाजांचे बंदरच होऊन राहील, त्याची सरहद्द सिदोनापर्यंत जाईल. श्रोत्यानो, कनानाच्या म्हणजे नंतरच्या वचनदत्त देशाच्या उत्तरेकडील समुद्रकिनाऱ्यावर जबलून याच्या कुळाने वस्ती केली. परमेश्वराच्या योजना फार प्रदीर्घ काळाच्या आहेत, भव्य आहेत, सुंदर आहेत आणि त्या योजनांमध्ये आमचा सहभाग आहे. आम्ही जर देवाला अधीन होऊन या योजनांमधली आपली भूमिका पार पाडण्यास नकार दिला तर देवाचे काही एक नुकसान होणार नाही. नुकसान आमचे होईल. आता आपण 14 आणि 15 वचने वाचूया. इस्साखार दणकट गाढव आहे, तो मेंढवाड्यांच्या दरम्यान दबून बसतो. विश्रांतीला हे चांगले स्थळ आहे. हा देश मनोहर आहे असे पाहून भार वाहण्यास त्याने आपला खांदा वाकविला. तो बिगार काम करणारा दास बनला. इस्साखाराच्या कुळाला देशाच्या उत्तरेकडील भाग वस्तीसाठी मिळाला. देशाच्या उभारणीमध्ये इस्साखाराच्या कुळातील लोकांचा फार मोठा वाटा होता. या कुळातले लोक मेहनत करणारे असतील असा अर्थ याकोबाला अभिप्रेत आहे. आता 16 ते 18 वचने पहा, पुढे काय सांगतात. दान इस्रायलाचा एक वंश असून आपल्या लोकांचा तो न्याय करील. दान हा मार्गातला सर्प, वाटेवरचा नाग होईल. हा घोड्याच्या टाचेस दंश करीतो तेव्हा त्यावरला स्वार उलथून मागे पडतो. हे परमेश्वरा, मी तुझकडून उद्धार होण्याची प्रतीक्षा करीत आहे. दान पुढील काळामध्ये परमेश्वराविरुद्ध बंड पुकारणार होता, त्याची अवज्ञा करणार होता. त्या संदर्भातले हे भविष्य याकोबाने विदित केले. दानाला यहोवाच्या तारणाची गरज होती. त्याबद्दल आपण पवित्र शास्त्रामध्ये आणखी काही गोष्टी अभ्यासणार आहोत. दानाच्या वंशजांची वस्ती इस्रायलाच्या उत्तर टोकाजवळ झाली. त्यामुळेच दानापासून ते बेरशेबापर्यंत हा वाक्प्रचार प्रचलित झाला. हे एक अजून दुसरे कुळ होते जे देशाच्या उत्तर भागात स्थायी होणार होते. दान उत्तरेकडे अगदी टोकाला होता, म्हणून जेव्हा जेव्हा इस्रायलच्या विस्तृत भागाचे वर्णन होते तेव्हा तेव्हा दान ते बेरशेबा असे म्हटल्या जाते. 19व्या वचनामध्ये याकोब गादाविषयी भविष्य करतो. गाद ह्याच्यावर हल्लेखोरांची टोळी हल्ला करील, तथापि तो त्यांच्या पिछाडीवर हल्ला करील. गादाच्या वंशजांमध्ये शत्रूंना पुरेसा व योग्य प्रतिकार करण्याची ताकद होती. आता 20 ते 21 वचने पहा. आशेराचे अन्न पौष्टिक होईल, तो राजास योग्य अशी मिष्टान्ने पुरविल. नफ्ताली हा मोकळी सुटलेली हरणीच होय, तो सुंदर भाषणे करणारा होईल. आशेर या शब्दाचा अर्थ सुखी किंवा आनंदी असा होतो आणि त्यातून समृद्धी प्रतीत होते आणि यावरून याकोबाने त्याला पौष्टिक अन्न व राजकीय मिष्टान्ने पुरविण्याचा आशीर्वाद दिला. आशेराच्या वंशाला भूमध्य समुद्राजवळच्या सुपीक पहाडी प्रदेशाचा वाटा मिळाला होता. नफ्ताली या शब्दाचा अर्थ झोंबी असा होतो आणि त्यातून स्वातंत्र्यासाठी संघर्ष असा अर्थ प्रतीत होतो. म्हणून नफ्ताली याला मोकळी सुटलेली हरणी असे म्हटले आहे. या वंशातून यहुद्यांना स्वातंत्र्य देणारा बराक हा शास्ता मिळाला. स्वातंत्र्य मिळविणे जणू या वंशाला देण्यात आलेले पाचारण होते.
जरी याआधी याकोबाने योसेफाच्या मुलांना एफ्राईम व मनश्शे यांना आशीर्वाद दिला होता, तरी आता यावेळेस तो योसेफाला वगळत नाही. तो त्याला फार सुंदर असा आशीर्वाद देतो. योसेफाने कनान सोडले व तो मिस्र येथे गेला, परंतु तेथे सुद्धा तो देवासाठी एक साक्षीदार होता. नंतर त्याची मुले एफ्राईम व मनश्शे ह्यांना, ज्याला इतिहासात नंतर सामरिया म्हणून ओळखल्या जाऊ लागले, तेथे ठेवण्यात आले. ख्रिस्ताच्या दिवसात त्या भागाला गैर यहुदियांचा प्रांत म्हणून ओळखण्यात येत असे. साक्षीसाठी ती एक फार चांगली जागा होती. आमच्या प्रभू येशूने स्वतः तेथे वचन सांगितले. योहानकृत शुभवर्तमानामध्ये आम्हाला 4थ्या अध्यायात त्याचे वर्णन वाचायला मिळते. आता आपण 23 ते 25 वचने वाचूया. 23 ते 25 वचने सांगतात, तिरंदाजांनी त्यास त्रस्त केले, त्यास बाण मारिले, त्याचा पिछा पुरविला, तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले. याकोबाचा समर्थ देव, मेंढपाळ, इस्रायलाचा खडक ह्याच्या नावाने त्याचे भुज स्फुरण पावले. तुझे सहाय्य करणारा तुझ्या पित्याचा देव, तुला वरदान देणार सर्वसमर्थ देव याचकडून हे होईल. वरून आकाशाची व खालून जलाशयाची वरदाने तो तुला देईल. अंगावर पिणाऱ्यांची व पोटच्या फळांची वरदाने तो तुला देईल. श्रोत्यांनो, अशा प्रकारे याकोबाने योसेफाला सुद्धा आशीर्वाद दिला. पुन्हा ह्या आशीर्वादांवर आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.